श्रावण महिन्यात या 10 गोष्टी चुकूनही करू नका. महादेवांची कृपा हवी असेल तर आजच जाणून घ्या. मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की संपूर्ण वातावरणच भक्तिमय होतं. मंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष ऐकू येतो. शिवलिंगावर अभिषेक केला जातो. बेलपत्र अर्पण केलं जातं आणि अनेक भक्त सोमवारचे व्रत श्रद्धेने पाळतात. पण मंडळी, श्रावण म्हणजे फक्त पूजा, उपवास आणि मंदिरात जाण्याचा महिना नाही. आपल्या वागण्यात, विचारांमध्ये आणि दैनंदिन सवयींमध्येही सात्विकता आणण्याची ही एक सुंदर संधी आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? आपल्या घरातील काही सवयी आणि काही व्यवहार श्रावणाच्या काळात धार्मिक परंपरेनुसार टाळण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः धन, पूजा साहित्य, आहार, घराची स्वच्छता आणि इतरांशी केलेले व्यवहार याबाबत काही कुटुंबांमध्ये विशेष मान्यता आहेत. यापैकी काही गोष्टी धार्मिक श्रद्धांवर आधारित आहेत. त्यामुळे त्यांना अंधविश्वास म्हणून स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची गरज नाही. आपल्या कुटुंबाची परंपरा, श्रद्धा आणि विवेक यांचा समतोल ठेवून या गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या श्रावण महिन्यात शक्यतो टाळण्याचा सल्ला काही धार्मिक परंपरांमध्ये दिला जातो. आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी श्रावणाच्या भक्तीशी थेट जोडलेली आहे आणि जी आपल्या घरातील वातावरण अधिक सकारात्मक आणि शांत ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. देवाच्या पूजेसाठी राखून ठेवलेल्या वस्तू सहजपणे इतरांना देऊ नका. श्रावण महिन्यात अनेक घरांमध्ये देवपूजेसाठी विशेष वस्तू आणल्या जातात. बेलपत्र, पूजा साहित्य, नैवेद्यासाठी ठेवलेले पदार्थ किंवा एखादी विशिष्ट पूजेची वस्तू यांच्याबद्दल भक्तांच्या मनात विशेष श्रद्धा असते. अशा वस्तू सामान्य वापराच्या वस्तूंपेक्षा वेगळ्या ठेवण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आढळते. याचा अर्थ गरजू व्यक्तीला मदत करू नका असा अजिबात नाही. उलट अन्नदान, पाणीदान आणि गरजूंना मदत करणं ही आपल्या संस्कृतीतील चांगली मूल्ये आहेत. फक्त देवपूजेसाठी आधीच ठरवून ठेवलेली वस्तू आणि सामान्य वापरातील वस्तू यांच्यात फरक ठेवण्याची सवय लावा. 2. धार्मिक ग्रंथांचा अनादर करू नका. श्रावणात अनेक भक्त शिवपुराण, धार्मिक पुस्तके किंवा इतर ग्रंथांचं वाचन करतात. धार्मिक ग्रंथ हा केवळ कागद आणि अक्षरांचा संग्रह नसून अनेकांसाठी श्रद्धा आणि ज्ञानाचं प्रतीक असतो. त्यामुळे तो जमिनीवर, अस्वच्छ ठिकाणी किंवा अव्यवस्थित अवस्थेत ठेवण्याऐवजी स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची सवय चांगली. कोणाला तो ग्रंथ वाचायचा असेल तर शक्य असल्यास त्यांना स्वतंत्र प्रत उपलब्ध करून देणं अधिक योग्य ठरू शकतं. पण लक्षात ठेवा, याला सार्वत्रिक धार्मिक नियम समजू नका. ही श्रद्धा आणि परंपरेशी जोडलेली बाब आहे. 3. अनावश्यक उधारी आणि पैशांचे व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करा. श्रावण महिना अनेक भक्तांसाठी संयमाचा काळ असतो. म्हणून या काळात आपल्या खर्चाकडे थोडं लक्ष देणं उपयोगी ठरू शकतं. गरज नसताना कर्ज घेणं, अनावश्यक वस्तू खरेदी करणं किंवा फक्त दिखाव्यासाठी मोठा खर्च करणं टाळा. आपल्या उत्पन्नानुसार खर्च करा आणि शक्य असल्यास थोडी बचत करण्याचा प्रयत्न करा. मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला खरी अडचण असेल तर फक्त धार्मिक भीतीमुळे मदत न करणं योग्य नाही. मदत करताना आपली आर्थिक क्षमता, परिस्थिती आणि व्यवहारातील सुरक्षितता लक्षात घेणं अधिक महत्त्वाचं आहे. 4. दागिने आणि सौभाग्याशी संबंधित वस्तू जपून ठेवा. मंगळसूत्र, जोडवी, पैंजण किंवा इतर दागिन्यांना अनेक कुटुंबांमध्ये विशेष धार्मिक आणि भावनिक महत्त्व दिलं जातं. म्हणून अशा वस्तू कोणाला वापरण्यासाठी देण्यापूर्वी विचार करणं योग्य.
विशेषतः सौभाग्याशी जोडलेल्या वस्तूंबाबत प्रत्येक घराची स्वतःची परंपरा असू शकते. त्यामुळे इतरांनी काय केलं यापेक्षा आपल्या घरातील श्रद्धा आणि परंपरेचा आदर करणं महत्त्वाचं. आणि अर्थातच मौल्यवान वस्तू कोणालाही देताना धार्मिक कारणांपेक्षा सुरक्षिततेचा विचारही नक्की करा. 5. घरामध्ये तुटलेल्या आणि निरुपयोगी वस्तू साठवून ठेवू नका. श्रावणात देवघर आणि संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्याला अनेक घरांमध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. तुटलेली पूजा सामग्री, खराब झालेले दिवे, न वापरण्यायोग्य वस्तू किंवा वर्षानुवर्ष एका कोपऱ्यात पडलेल्या वस्तू घरात साचू देऊ नका. यामुळे घर अधिक अव्यवस्थित होतं. वास्तू किंवा धार्मिक मान्यतेनुसार काही जण अशा वस्तूंना नकारात्मकतेशी जोडतात. मात्र याला वैज्ञानिक पुरावा असल्याचं गृहीत धरू नये. व्यवहाराच्या दृष्टीने पाहिलं तरी स्वच्छ आणि व्यवस्थित घर मनाला शांतता देऊ शकतं. म्हणून श्रावणाची सुरुवात घराच्या स्वच्छतेपासून करा. 6. बंद पडलेलं घड्याळ वर्षानुवर्ष घरात ठेवू नका. वेळ ही आपल्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. म्हणून काही पारंपरिक आणि वास्तू मान्यतांमध्ये बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवणं योग्य मानलं जात नाही. याचा अर्थ बंद घड्याळामुळे घरात संकट येतं किंवा प्रगती थांबते असा वैज्ञानिक निष्कर्ष नाही. पण जर घरात एखादं घड्याळ अनेक महिन्यांपासून बंद असेल तर ते दुरुस्त करा, किंवा खरंच उपयोगाचं नसेल तर घरातून काढून टाका. किमान यामुळे घरातील अनावश्यक वस्तू कमी होतील आणि वातावरण अधिक व्यवस्थित राहील. 7. श्रावणात आहाराकडे दुर्लक्ष करू नका. अनेक भक्त श्रावणात मांसाहार, मासे आणि अंडी टाळतात. काही कुटुंबांमध्ये कांदा आणि लसूणही या काळात खाल्ले जात नाहीत. यामागे सात्विक आहार आणि मन शांत ठेवण्याची धार्मिक भावना आहे. तुमच्या घरात अशी परंपरा असेल तर श्रद्धेने पाळू शकता. पण उपवास करताना आपल्या शरीराची क्षमता विसरू नका. उपवास म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही. पाणी, फळं आणि आपल्या आरोग्यानुसार योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. विशेषतः आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुलं किंवा नियमित औषधं घेणाऱ्या व्यक्तींनी उपवासाबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. कारण भक्ती करताना शरीराची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 8. सूर्यास्ताच्या वेळी घरात वाद आणि नकारात्मक वातावरण निर्माण करू नका. आपल्या अनेक धार्मिक परंपरांमध्ये संध्याकाळची वेळ शांत आणि पवित्र मानली जाते. म्हणून शक्य असल्यास सूर्यास्ताच्या आसपास घरात मोठ्याने ओरडणं, भांडणं, अपशब्द किंवा अनावश्यक वाद टाळा. देवघरात दिवा लावा. काही मिनिटं शांत बसा. आपल्या आराध्य देवतेचं स्मरण करा. कुटुंबातील लोकांनी एकमेकांशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. यामुळे धार्मिक श्रद्धेबरोबरच घरातील मानसिक वातावरणही अधिक प्रसन्न होऊ शकतं. 9. श्रावणाच्या नावाखाली माणुसकी विसरू नका. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. काही धार्मिक मान्यतांमध्ये विशिष्ट वस्तू इतरांना देऊ नयेत असं सांगितलं जातं. पण त्याचा चुकीचा अर्थ घेऊन गरजू व्यक्तीला अन्न, पाणी किंवा आवश्यक मदत नाकारणं योग्य नाही. तुमच्या दाराशी एखादा भुकेला जीव आला तर शक्य असल्यास त्याला अन्न किंवा पाणी द्या. गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. एखाद्या प्राण्याला पाणी द्या. एखाद्या भुकेल्या जीवासाठी अन्न ठेवा. कारण भगवान शिवांची भक्ती केवळ मंदिरात दिसायला नको, ती आपल्या कृतीतूनही दिसायला हवी. 10. सर्वात महत्त्वाचं, श्रावणात मन आणि वाणी शुद्ध ठेवण्याचा संकल्प करा. मंडळी, शेवटी श्रावणाचा खरा अर्थ याच गोष्टीमध्ये दडलेला आहे.
आपण दररोज शिवलिंगावर पाणी अर्पण केलं, बेलपत्र वाहिलं, मोठी पूजा केली आणि मंत्रजप केला तरी आपल्या वागण्यात बदल झाला नाही तर भक्तीचा उद्देश अपूर्ण राहतो. म्हणून या श्रावणात एक छोटासा संकल्प इन्सिस्टेड करा. कोणाचं वाईट करायचं नाही, जाणून बुजून कोणाला दुखवायचं नाही, घरातील मोठ्यांचा आदर करायचा, लहानांशी प्रेमाने वागायचं, गरजू व्यक्तीला शक्य तितकी मदत करायची, अनावश्यक खर्च कमी करायचा, घर स्वच्छ ठेवायचं आणि दररोज काही क्षण मनापासून भगवान शिवांचं स्मरण करायचं. तुमच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी भरपूर साधनं नसतील तरी काही हरकत नाही. स्वच्छ मनानं साधं पाणी अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा आणि मनापासून म्हणा, ओम नमः शिवाय. श्रद्धा मोठी असावी, दिखावा नाही. मंडळी, आज आपण श्रावण महिन्यातील 10 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. या सर्व गोष्टी धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि काही ठिकाणी प्रचलित मान्यतांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना अंधश्रद्धा म्हणून स्वीकारणं किंवा वैज्ञानिक सत्य म्हणून मांडणं योग्य नाही. आपल्या कुटुंबाची परंपरा, वैयक्तिक श्रद्धा, विवेक आणि माणुसकी यांचा समतोल राखणं सर्वात महत्त्वाचं आहे. श्रावण म्हणजे भीतीचा महिना नाही, श्रावण म्हणजे भक्तीचा महिना. श्रावण म्हणजे संयमाचा महिना. श्रावण म्हणजे सेवा, दया आणि चांगल्या विचारांचा महिना. या पवित्र काळात आपल्या घरात शांतता राहो, कुटुंबात प्रेम वाढो, प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभो आणि आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि सकारात्मकता नांदो. हीच भगवान भोलेनाथांच्या चरणी मनापासून प्रार्थना. हर हर महादेव. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि श्रावणातील या गोष्टी आपल्या कुटुंबातील सदस्यांपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच धार्मिक परंपरा, पूजाविधी आणि श्रावणाशी संबंधित माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि भगवान शिवांचं नामस्मरण करत रहा. हर हर महादेव. मंडळी, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.